स्त्रियांच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे पाहिल्याशिवाय त्याची भीषणता तुम्हाला कळून यायची नाही. आईच्या डोळ्यांनी, पत्नीच्या डोळ्यांनी जर क्षणभर तुम्ही या रक्तपाताकडे पाहू शकाल तर तुमच्या हातातील हत्यारं जमिनीवर निखळून पडतील. तुम्ही आपल्या दांडगेपणानं आणि रक्तलालसेनं या नंदनवनाचा नरक करून ठेवला एवढं मात्र खरं. नरक, हो निव्वळ नरक केला आहे. विश्वाच्या पसाऱ्यात किडे कीटकांपेक्षा अधिक महत्व नसलेली माणसं तुम्ही केवढ्या अहंकारानं या लढ्या लढवीत बसता. परमेश्वरानं हे सुंदर जग निर्माण केलं ते का तुमच्या रक्तानं आणि वैरानं डागाळण्यासाठी? माणसाला बुद्धी दिली ती का परस्परांचे गळे चिरण्यासाठी? परमेश्वरानं माणसाच्या हातात हा दिवा दिला आणि त्यानं आपल्या करंटेपणानं या मंदिराला आग लावण्यासाठी मात्र त्याचा उपयोग केला. करंटी ही माणसाची जात.